पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आमदार आणि कारखान्याचे चेअरमन संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली आता पार पडलेली आहे। खरं तर गेले 2 वर्ष हा कारखाना बंद होता, गाळप बंद होतं। मात्र यावर्षी NCDC कडून या कारखान्याला 467 कोटींची कर्ज हमी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर खरं तरी पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा होती। त्यामुळे नवचैतन्य जे आहे ते कारखान्याचे संचालक सभासद असतील किंवा एकूणच शेतकरी असतील त्यांच्यात पाहायला मिळालेलं होतं। आपल्यासोबत आता संग्राम थोपटे आहेत। दादा, यावर्षी कारखान्याला 467 कोटीचं कर्ज मंजूर झालेलं आहे। मागचे 2 वर्ष कारखाना बंद होता। नवचैतन्य आज शेतकऱ्यांच्या सभासद निश्चितच आज राजगड सहकारी साखर कारखान्याची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी पार पडलेली आहे। आणि या मीटिंगमध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय, सर्व दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे सहकार विभागामधले, साखर आयुक्त कार्यालयामधले सर्व अधिकारी यांचं जाहीर अभिनंदन त्या ठिकाणी केलेलं आहे। वस्तुस्थिती अशी की 2 वर्ष राजगड सहकारी साखर कारखान्याला त्या ठिकाणी कर्ज पुरवठा उपलब्ध वेळेत न झाल्यामुळं राजगड सहकारी साखर कारखाना बंद होता। ही बाब माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही वारंवार मांडली आणि त्यांनी त्या ठिकाणी जवळपास 467 कोटी रुपये रक्कमेसाठी जी राष्ट्रीय सहकारी विकास निगम ही सहकारी संस्था आहे, ही कर्ज उपलब्ध करून देणारी संस्था आहे, त्या कर्जासाठी त्यांनी 467 कोटी रुपये कर्जाच राज्य शासनाची थक आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि त्यामुळं या परिसरामधला हा राजगड सहकारी साखर कारखाना ह्याच्यावरती अवलंबित असणारे शेतकरी, सभासद, कामगार यांच्या मनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आनंद निर्माण झालेला आहे। आज तुम्ही पाहिलं असेल, मोठ्या बहुसंख्येनं वार्षिक सर्वसाधारण सभेला स्वयंस्फूर्तीनं आज सभासद शेतकरी हजर होते आणि निश्चितच एक नवचैतन्य या परिसरामध्ये आहे। आणि या पुढच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या नवीन सहकारी साखर कारखान्याचा नवीन कामाचा शुभारंभ आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत। तुम्ही म्हणालात नवीन कारखान्याचा शुभारंभ घेणार आहोत, मात्र यावर्षी गाळप होणार आहे का? कारण नवीन कारखाना उभारला जाणार आहे। यावर्षीचं नियोजन कसं असणार आहे? गाळप होणार आहे का? यावर्षीच्या गाळपाबद्दल आता फार कमी दिवस राहिलेले आहेत। साधारणतः ऑक्टोबर महिना आता थोड्या दिवसामध्ये येईल आणि माननीय मंत्री समितीची उद्याच्या 29 तारखेला या वर्षाचा गाळप हंगाम कधी सुरू करायचा याबद्दलचे महत्त्वपूर्ण मीटिंग आहे आणि साधारणतः ती मीटिंगमध्ये जो निर्णय होईल त्याच्यानंतर आपल्याला पुढील ते योग्य तो निर्णय घेता येईल। परंतु तसा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी जो काही कालावधी लागतो तो फारसा कालावधी कमी झालेला आहे। त्यातूनही आमचा प्रयत्न आहे की हा गाळप हंगाम सुरू करावा। परंतु तशी आता आर्थिक परिस्थिती, कर्ज उपलब्ध होण्याचं दिवस हे फारसे कमी आहेत। त्यातून जर वेळेत उपलब्ध झालं आणि जर पर्यायीनं तोडणी वाहतूक यंत्रणा जर का त्या ठिकाणी आम्हाला मिळाली तर आम्ही ते निर्णयसुद्धा त्या ठिकाणी घेऊ। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन कारखान्याचा शुभारंभ, भूमिपूजन होणार आहे। कधी हे साधारणतः पार पाडणार आहे आणि नवीन कारखान्याचं नियोजन कसं असणार आहे? कसा हा कारखाना? दिवाळीच्या आतमध्ये आम्ही या नवीन कारखान्याचा शुभारंभ त्या ठिकाणी करणार आहे। आपण पाहिलं असेल, जुने जे वास्तू आहे, जुना जो कारखाना आहे तो तसाच त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्याच्या शेजारच्या बाजूला जी जागा आहे मोकळी, त्या जागेमध्ये हा नवीन प्रकल्प आम्ही उभारण्याचा मनोदय केला आहे। वास्तुशास्त्रज्ञ असतील, इंजिनियर असतील, तांत्रिक समिती असतील, यांच्या वेगवेगळ्या व्हिजिट झालेल्या आहेत, काही व्हिजिट अजून होणं बाकी आहे। त्याबद्दल त्यांच्या शेवटच्या अभिप्रायानंतर याचं लोकेशन त्या ठिकाणी फायनल होईल। परंतु शक्यतो या जुन्या कारखान्याच्या शेजारच्या प्रांगणामध्येच ह्या नवीन प्रकल्प उभा करण्याचा आमचा मनोदय आहे। धन्यवाद। तर वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर संग्राम थोपटे यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती लिहिलेली पाहिलं होती। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।